स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। पोलीस कोठडीत नेत असताना पळून जाण्याचा व पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा आरोपीची निर्दोष मुक्तता। आरोपीतर्फे ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे यांनी काम पाहिले। वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर आरोपीस पोलीस कोठडीत नेत असताना त्याने पोलिसांच्या कायदेशीर ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला। तसेच त्याला अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून दुखापत केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे। आरोपीतर्फे ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे यांनी काम पाहिले। सदर खटल्यात सरकार पक्षाने एकूण 5 साक्षीदार तपासले। बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट आकाश राजेश कावरे यांनी सर्व साक्षीदारांची सखोल उलट तपासणी करून सरकार पक्षाच्या पुराव्यातील अनेक गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या। तसेच सरकारी साक्षीदारांच्या जबाबातील निसंगती यावर त्यांनी सविस्तर युक्तिवाद केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकार पक्ष आरोपी विरुद्धचा गुन्हा वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले। या प्रकरणात प्रभावी उलट तपासणी आणि कायदेशीर मुद्द्यांवरील सखोल युक्तिवादाच्या आधारे बचाव पक्षाने सरकार पक्षाच्या पुराव्यातील त्रुटी न्यायालयासमोर यशस्वीरित्या मांडल्याने आरोपी गणेश कुऱ्हाडे भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 224 मधील आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।